ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अभिषेक घोसाळकर प्रकरण आणि या प्रकरणी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक करण्यात आलेली होती। अमरेंद्र मिश्रा याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पिस्तुलाचा परवाना अमरेंद्र मिश्रा याच्या नावे आहे आणि या प्रकरणी त्याला कालच अटक सुद्धा करण्यात आलेली होती। आज अमरेंद्र मिश्रा याला बोरिवली न्यायालयात हजर केलं जाईल। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, किती वाजता अमरेंद्र मिश्रा याला बोरिवली न्यायालयात हजर केलं जाणार आहे? लाघवी, आपण पाहतोय की गुरुवारी ज्या पद्धतीत फेसबुक लाईव्ह मध्ये मॉरिसने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती। मात्र यामध्ये आपण पाहतोय की ज्याची बंदूक होती, जो अमरेंद्र मिश्रा अंगरक्षक आहे मॉरिसचा, याला काल गुन्हे शाखेने रात्री उशिराने अटक केली। मात्र आज त्याला सेशन कोर्ट म्हणजेच आपण पाहू शकतो की मुंबईचं विशेष न्यायालय जे आहे, किल्ला कोर्ट जे आहे, तिथे त्याला हजर करण्यात येणार आहे। दुपारी 12 नंतर त्याला कोणत्याही क्षणी हजर करण्यात येईल। एकूणच आपण पाहिलं तर इलाहाबादमध्ये जी रजिस्टर आहे किंवा लायसन्स आहे, जो परवाना आहे बंदुकीचा, तो त्या ठिकाणाहून देण्यात आलेला आहे अमरेंद्र मिश्राला। आणि 2 महिन्यापूर्वीच आपण पाहतोय की मॉरिसने त्याला आपल्या इथे अंगरक्षक म्हणून कामासाठी ठेवला होता। एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मॉरिसने म्हणजेच या आधीच हा कट जो आहे तो रचून ठेवला होता, कशा पद्धतीत अभिषेक घोसाळकर यांना उडवण्याची तयारी होती। आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी अमरेंद्र मिश्राला आपल्या इथे कामावरती ठेवला, अंगरक्षक म्हणून ठेवला। आणि जी बंदूक, ज्या बंदुकीचा वापर करण्यात आला, यातून एकूण 5 ज्या गोळ्या आहेत त्या फायर करण्यात आल्या होत्या। एकूण 4 गोळ्या ज्या आहेत त्या घोसाळकरांवरती मॉरिसने झाडल्या आणि नंतर एक गोळी जी आहे ती मॉरिसने स्वतःच्याच डोक्यात मारून जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे। एकूणच या ज्या 4 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, यातील एक गोळी जी आहे ती अद्यापही गुन्हे शाखेच्या हाताला लागलेली नाहीये। त्यामुळे काल सकाळी ज्या पद्धतीत हा संपूर्ण प्रकार घडला आणि त्यानंतर मॉरिसचा कार्यालय जो आहे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तो कार्यालय जो आहे तो सील करण्यात आला होता। पण मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा गुन्हे शाखेची टीम जी आहे ती ही गोळी शोधण्यासाठी कार्यालयामध्ये गेले होते। पण मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतो एक धातूचा भुगा जो आहे तो सापडलेला आहे। पण मात्र त्याच गोळीचा हा धातूचा भुगा आहे की नाही याचा आता तपास करणार आहे गुन्हे शाखेकडून। आता फॉरेन्सिक टीम कडे हा भुगा जो आहे तो पाठवण्यात येणार आहे। निश्चित मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय तुमच्याकडून। या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।